नमस्कार मैत्रिणींनो, जय गजानन, श्री गजानन. मी ज्योती सोनवणे. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करत आहे. मी आज एक नऊवारी साडी शिवली व त्यावरील छोटे ब्लाऊज शिवले, ते मी तुम्हाला आज दाखवते. हे बघा, अशा प्रकारे हे ब्लाऊज आहे व त्याला मी इथं बाईला अशा प्रकारे छान डिझाईन केलेली. हे बघा, असे बंद वगैरे हे करून व पाठीमागं खूप घेतलेले आहे आणि त्याला आपण नॉड तयार केलेले आहे व छोटे छोटे लटकन. आता मी तुम्हाला नऊवारी साडी पण दाखवते, कशा पद्धतीने मस्तानी साडी शिवली होती. हे बघा मैत्रिणींनो, 6 वर्षाच्या मुलीची साडी ही. हे बघा किती सुंदर पद्धतीने शिवलेली. हे बघा, उद्या त्या मुलीचा कार्यक्रम आहे शाळेमध्ये, महिला दिन पण आहे, त्यानिमित्ताने शाळेत कार्यक्रम आहे. हा पदर हे बघा, आज कंप्लीट हे काम झालं आपलं. त्याच्यामध्ये आपण घागरा शिवणार होतो, पण त्या ताई म्हटल्या की फ्रॉक शिवायचा, मग आपण उरलेल्या साडीचा फ्रॉक शिवणार आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींना तुम्हाला ही साडी कशी वाटली. ती 6 वर्षाच्या मुलीची 6 वारीमध्ये अशी तयार झालेली आहे. मी तुम्हाला साडी पण शेअर केलेली होती. तर आता आपण आज आपल्याला एक मोठ्या कार्यक्रमाची ऑर्डर भेटली पहिल्या दुकानाकडून, ते दाखवते तुम्हाला. आपल्याला जवळजवळ 11 साड्या भेटल्यात मैत्रिणींना पिको फॉलला व तिच्यामध्ये 8-9 ब्लाऊज आपल्याला शिवायचे. मगाचाच फोन आला. तर आपल्याला ह्या साड्या बुधवार किंवा गुरुवारपर्यंत द्यायचं आहे, कारण त्यांच्या इथं कार्यक्रम असल्यामुळे त्यांना नाशिकला जायचं आहे. तर हे बघा किती मोठी ऑर्डर आली आपल्याला. 1, 2, किती सुंदर साड्या आहे. 3, 4, 5, 6, 7, 8. त्या मावशी म्हटले 11 आहे. 9, 10 आणि ही 11. बघा मैत्रिणींना, आता याच्यामधील काही ब्लाऊज आहे ना त्यांच्याकडं कपाटामध्ये मॅचिंग निघालेत म्हटले, काही आपल्याला शिवून द्यायचे. तर 11 साड्या व 9 किंवा 8 ब्लाऊज येत वाटतं. तर हे एकाच घरातलं आपल्याला आज खूप मोठी ऑर्डर भेटली. आज हे शुक्रवार, खूप सुंदर मला काम मिळालं. तिच्याने मी गजानन महाराजचे खूप खूप आभारी आहे व रेणुका मातेचे पण कोटी कोटी रेणुका मातेला माझ्याकडून प्रणाम करत आहे की असेच माझ्यावर व सर्वांवर माझे ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे चॅनल, त्या माझ्या मित्रपरिवार व भगिनींना, मैत्रिणींना गजानन महाराजची अशी छाया, कृपा, आशीर्वाद असावा व त्यांचं पण माझ्यासारखंच व्यवसायाला भरभराट येऊ देव यावी, ही मी गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करेल. मैत्रिणींना मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. ते तुम्ही कमेंट नाही करत, लाईक भरपूर करता पण कमेंट नाही करत. तर नक्की सांगा मैत्रिणींनो माझ्या हे कसं वाटतं तुम्हाला व्हिडिओ. ते धन्यवाद.